तर यानंतर एक महत्त्वाची बातमी येते आणि ती म्हणजे मराठा समाजासाठी यावेळी कुणाचा इगो जागा झाला होता असा सवाल विचारण्यात येतोय। तर भाजप सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण यांनी हा प्रश्न उपस्थित केलेला आहे। मागच्या वेळी सरसकट प्रमाणपत्र का देण्यात आली नव्हती असा सवाल त्यांनी केलेला आहे। तर मागच्या वेळी सरसकट प्रमाणपत्र देण्याची मागणी झाली होती आणि मागच्या वेळी ही मागणी का पूर्ण झाली नाही आणि यावेळी कुणाचा इगो आडवा आला, भाजप सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण यांनी हा सवाल केलेला आहे। मराठ्यांना आरक्षण ओबीसी मधून मिळालंच पाहिजे, ते मिळेलच, ते भारतीय जनता पार्टीच त्याकरता प्रयत्न करते। पण मिळवण्याची जी पद्धत आहे ती पद्धत बांधवांनो बरोबर आहे का? निश्चितपणे आपण याचा विचार करा। आपला समाज ज्या आशेनं मुंबईमध्ये आला महाराष्ट्रभरामधनं, पुन्हा हा विषय मराठवाड्यापर्यंत गेलेला आहे।